The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। सुखो बुद्धानं उपादो सुखासद्धमदेशना सुखासंघससामगे समगानं तपो सुखो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय वर्षावास पर्वामध्ये आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील शाजापूर येथील महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री या ठिकाणी आज वर्षावास पर्वामध्ये श्रद्धावंत धम्म उपासिका निशाताई सुनील मगर हिंदुस्तान आवास येथील रहिवासी त्यांनी आपल्या परिवाराच्या वतीने त्यांच्या सम्यक आजीविकेतून अत्यंत श्रद्धायुक्त चित्तातून पूजनीय भिक्षू संघास श्रामणेर संघास आणि उपासक उपासिकांना देखील भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान असं पुण्य संपादन केलेलं आहे। तेव्हा त्यांनी केलेल्या पुण्याचं अनुमोदन म्हणून त्यांच्या प्रती आणि सर्वच भोजनदान दात्यांच्या प्रती मंगल मैत्री आणि सुख शांतीचा भाव आशीर्वादाचा भाव व्यक्त करण्यासाठी म्हणून ही दानानुमोदन पर धम्मदेसना या ठिकाणी देत आहे। तेव्हा या प्रसंगी माझ्या समवेत उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू मंगलबोधीजी, त्याचबरोबर श्रामणेर असितानंद, रत्नानंद, श्रद्धानंद, राहुलानंद आणि आर्यनंद आणि सर्वच श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या YouTube चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो। आपण सर्वांनी आपल्या हित सुखाकरिता भगवंताच्या या वाणीला श्रद्धापूर्वक एकाग्र चित्ताने श्रवण करावे, ग्रहण करावे। बघा, बाबासाहेबांचा आदेश आहे। आपण बाबासाहेबांना वाचला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला बुद्धाचा धम्म दिला, त्या बाबासाहेबांना माहित होतं, ज्यांना मी बुद्धाचा धम्म देत आहे, ज्यांना मी संविधानात्मक अधिकार देत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम तरतुदी त्यांच्यासाठी करून ठेवतोय, तर या लोकांना रोजच्या रोज काही टाइम मिळणार नाही बा। प्रत्येकाला काम लावून दिले, श्रीमंत करून दिले, मग यातले काही बाल्याची माय 10x10च्या खोलीत, बाकी आमचं सगळं काही गेलं चुलीत, अशा मानसिकतेचे बनतील की काय। म्हणून बाबासाहेब म्हणाले, किमान रविवारी तुम्ही सहकुटुंब सहपरिवार विहारात गेले पाहिजे। आणि त्यामुळे आमचं अधिष्ठान जरी शहरातील मैत्री बुद्ध विहारामध्ये असले
तरी देखील प्रत्येक पौर्णिमेला आणि प्रत्येक रविवारी सकाळी 10 ते 12-1 वाजेपर्यंत इथे बुद्ध वंदना, त्याचबरोबर भोजनदान, सामूहिक भोजनदान आणि दानानुमोदनपर धम्मदेसनेचं आयोजन करत असतो। तेव्हा अनेक ठिकाणावरून लोक येतात आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे भोजन आदी दान देऊन महान पुण्य संपादन करीत असतात। आणि आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत, आता एवढे लोक येतात तर विहारात जागा होत नाही, म्हणून झाडाखाली काही दिवसांपासून आम्ही बसत आहोत। तुमच्या माहितीसाठी सांगतो, भगवंताच्या काळातही फार गर्दी जमायची, तर जेतवन विहार असेल, पूर्वाराम विहार असेल की भगवान किंवा कुठेही राहत होते ना, तर तेव्हा झाडाखाली लोक पण बसायचे, भगवान पण बसायचे। आणि त्यामुळे तुमच्याकडे पाहून, माझ्याकडे पाहून, या झाडांकडे पाहून भगवंताचा काळ मला आठवतोय, मला स्मरण होते। अनेक सूत्रांमध्ये असं वर्णन आहे की झाडाखाली बसून निसर्गाच्या सानिध्यामध्ये अनेक लोक धम्मदेसना ऐकून तृप्त होत होते आणि दुःख मुक्तीच्या मार्गावरती पुढे आणि पुढे जात होते। त्यापैकी तुम्ही आहात बापा, तुम्ही लय श्रद्धावान आहात, तुम्ही दानी आहात, ध्यानी आहात, ध्यानावर आहात, म्हणून तुम्ही येता। आणि जे ध्यानावर असतात तेच इकडे येतात, जे ध्यानावर नाही तर ते कशाला ढेकळाला इकडे येतील। आणि त्यामुळे आज निशाताई, सुनील मगर यांच्या परिवाराकडून जे काही भोजनदान दिल्या गेलाय, त्या परिवाराच्या दानाचा आपण सर्वांनी साधुकाराने सर्वप्रथम अनुमोदन करावं। आमच्या 3 महिन्याच्या तारखा बुक आहेत, आम्ही वारंवार सांगतो, तरी पण रोज आम्हाला एखादी तारीख देता का म्हणून लोकांचे फोन येतात पहा। परंतु लोक फार श्रद्धावान आहेत। आम्ही स्टेटसला जेव्हा ठेवलं की बा ज्यांना कुणाला भोजनाच्या तारखा हव्या असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करावा, आज स्टेटस ठेवलं, उद्या संध्याकाळपर्यंत 3 महिन्याच्या तारखा बुक। एवढी श्रद्धा, एकदा त्या सगळ्या दानदात्यांच्यासाठी टाळ्यांच्या गजरांमध्ये तुम्ही त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे, अशी लोकांची श्रद्धा आहे बघा। भगवंताच्या काळातही श्रद्धावान लोक होते, पण सर्वच नव्हते। आजही श्रद्धावान लोक आहेत, पण सर्वच नाहीत। उद्याही श्रद्धावान लोक राहतील, पण सर्वच नाही। कारण भगवंताचं वचन आहे, 2 प्रकारचे लोक 3ही काळात असतात। असं काही नाही की भगवंताचा काळ होता म्हणजे सगळे चांगलेच होते आणि आता सगळेच वाईट आहेत किंवा चांगलेच आहेत, असा काही विषय राहत नाही। हा सगळा काही आपल्या कर्माचा परिणाम आहे। ज्याला त्याला जे काही धार्मिकता प्राप्त झाली, कोणामध्ये अधार्मिकता आहे, कोणामध्ये श्रद्धा आहे, कोणामध्ये श्रद्धा नाही, कोणामध्ये दानत आहे, कोणामध्ये कंजूसपणा आहे, कोणामध्ये कुशलता आहे, कोणामध्ये अकुशल कर्म आहे, कोणामध्ये पुण्य भाव आहे, कोणामध्ये अपुण्य म्हणजे पाप भावना आहे, कोणामध्ये सन्मार्गामध्ये प्रतिष्ठित व्हायचं तर कोणाला कुमार्गात प्रतिष्ठित व्हायचंय, नाही का, कोणाला याच्यात गोडी तर कोणाला कशात गोडी। तुम्हाला चांगल्याच गोडी आहे, पण काही लोकांची गोष्ट म्हणजे बघा तुम्ही, असं आहे की नाही, 2 प्रकारचे लोक त्याही काळात होते, आजही उद्याही राहतील। हे भगवंताचं वचन आहे। कारण प्रत्येकाला आपापल्या कर्मामुळे स्वभाव प्राप्त होत असतो। काय प्राप्त होते? स्वभाव। जसं तुमचेच मुलं, समजा तुमच्या घरी मुलं असतील, 2-2, 3-3 वेळ बांधवाला गेला असेल प्रत्येकाचा, त्यांची गोष्ट, तर सगळेच्या सगळे समजा तुमचे 2-3, 1-2 काय जे मुलं मुली असतील, सारख्याच स्वभावाचे आहेत का? आहेत का? एकदम सेम टू सेम स्वभाव आहे का सगळ्या बाबतीमध्ये? बिलकुल तुम्ही हो म्हणू शकत नाही बापा। मान जरी तेवढ्या पुरती हलवत असेल अशी, तर तुम्हाला हलवताना विचारही पडत असेल, असं करावं की असं करावं। तर विषय असा आहे की भगवंताने सांगितलं, स्वभाव इथे प्रत्येकाला आपापल्या कर्मामुळे प्राप्त झाला। म्हणून काही लोक दयाळू, मयाळू, कनवाळू आहे, आणि काही लोक माझ्याकडे पाहिलं कसं नाही, म्हणजे याच्याही प्रकारचे लोक आहेत असे बघा। बोलले नाही मला आणि मलाच बोलता। प्रत्येकाची क्वालिटी वेगवेगळी आहे। कोणी दयाळू, मयाळू, कनवाळू आहे, तो कोणी बिलकुल क्रोधी, रागीट वगैरे वगैरे आहे। कोणी गाठी मारू एकदम कसू त्याला घट्ट बांधणार आहे, आणि कोणी पडली असेल गाठ तर ते सोडणारे गाठी आहे। तर तुम्ही चांगले गाठी सोडणारेच असाल बापा, तुम्ही काही बांधणारे नसाल आणि राहूही नाही। नाही तर तिकडे गाठी जर जीवनात मारत बसलो की इकडे गाठी होतात मेंदूच्या, मग डॉक्टरकडे जावं लागते। डॉक्टर म्हणते आता ऑपरेशन होत नाही, म्हणते आता घेऊन जा, म्हणते काय खाऊ, काय ढेकळं खाईल ते तेव्हा काही खाता येत नाही। डॉक्टर म्हणते घेऊन जा, म्हणते खाऊ पिऊ घाला, तेव्हा काही खाता येत नाही। म्हणून इकडं गाठी पडायच्या अगोदर मेंदू मध्ये
जीवनातल्या गाठी आपण सोडल्या पाहिजे बघा. आणि ते सोडल्या पाहिजे म्हणजे कशामुळे सोडू शकतो मग, तर स्वतःला धार्मिक बनवून सोडू शकतो बघा. म्हणून बाबासाहेबांनी महत् प्रयासाने आपल्याला बुद्धाचा धम्म दिला. फक्त संविधान देऊनच थांबले का, संविधानात्मक तरतुदी करूनच थांबले का फक्त बाबासाहेब? फक्त शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि झाला, आता बाकी कोणत्या गोष्टीची काही गरज नाही, जा तिकडं, असे म्हणाले का बाबासाहेब? हे सगळं अगोदर दिलंय, पोट भरण्याचे साधने अगोदर दिले, तयार करून दिले. आणि 14 ऑक्टोबर 1956 ला मोठी क्रांती केली बाबासाहेबांनी. न भूतो न भविष्यती, रक्ताचा एकही थेंब न सांडविता, ती म्हणजे धम्म क्रांती केली बाबासाहेब. बाबासाहेबांच्या हाकेला ओम म्हणणारे लाखो लोक तेव्हा तयार झाले बघा. नागपूर निवडलं नागांची नागभूमी म्हणून बाबासाहेबांनी धम्मदीक्षेसाठी, आणि 5-6 लाख लोक तिथे जमा झाले. विशेष म्हणजे आजचे लोक शिकले सवरलेले आहे, त्यातले काही तर हुकलेले. तेव्हा लोक शिकलेले नव्हते, पण बिलकुल बाबासाहेबांच्या शब्दाला खाली पडू न देणारे होते. बाबासाहेबांचा शब्द झेलला आपल्या लोकांनी, आपल्या आजोबा पंजोबा जे कोणी होते तेव्हा. आणि कोणी पायी तर कोणी बैलगाडीतून, तर कोणी रेल्वेनं, तर कोणी बसनं, तर जसं जमेल तसं. आताच्या सारखे तर दळणवळणाचे साधनही नव्हते, मोबाईलही नव्हता, टेलिफोन पण जो होता तो फार रेअर कोणाच्या तरी ऑफिस मध्ये किंवा मोठमोठ्या लोकांकडे असेल. मोटार गाड्या पण फार क्वचित लोकांकडे असतील तेव्हा त्या काळामध्ये. पण तरी सुद्धा लोकांनी नागपुरात एवढी गर्दी केली होती. म्हणतात जो धर्मांतराचा इतिहास तुम्ही जर कधी वाचला आहे तो लिखित स्वरूपामध्ये, धम्मदीक्षा कशी घेतली, स्टेज वरती कोण होतं, मग पंचशील कसं दिलं गुरुचंद्रमणी महास्तवीरांनी, बाबासाहेब कोणत्या वस्त्रांमध्ये होते वगैरे वगैरे, संपूर्ण इतिहास लिहिलेला आहे बघा. बाबासाहेबांचं भाषण किती वेळ चाललं, त्या भाषणामध्ये कोणता वृत्तांत होता, हे सगळं लिखित स्वरूपामध्ये आहे. म्हणजे जरी आज बाबासाहेब नाही आहे तर तिथे लोक लाखोंच्या संख्येने गेले बघा. अडाणी लोक, अशिक्षित लोक. आणि बाबासाहेबांनी जे सांगितलं की हे सोडायचं नाही, हे धरायचंय, तर त्या काळातल्या त्या लोकांनी जे जे सोडायला सांगितलं बाबासाहेबांनी ते सोडून दिलं. आणि जे जे धरायला सांगितलं म्हणजे बुद्ध धम्माच्या आचरणाच्या दृष्टिकोनातून ते धरलं. आपापल्या पद्धतीनं पालन करण्याचा लोकांनी प्रयत्न केला. आणि म्हणून बाबासाहेबांच्या महान प्रयत्नांमुळे आज बघा भारतामध्ये सर्वत्र ही धम्मक्रांती मोठ्या जलद गतीने फोफावत आहे बघा, जिकडे तिकडे, जिकडे तिकडे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या प्रती सुद्धा आपण कृतज्ञ असायला पाहिजे सदैव. त्यामुळे त्यांनी जो आपल्याला आदेश दिला की किमान रविवारी विहारात जा, तर हे बाबासाहेबांचं ऐकलं पाहिजे. मी नाही तर नेहमी गोळ्या घालताना लोकांना शाब्दिक म्हणत असतो, 365व्या दिवशी जो आहे 14 एप्रिलचा दिवस, संध्याकाळी निघते बाहेर, जय भीम, अरे बोलो रे बोलो. आणि लोकांना पेटवायचेच काम मग. हो, जिथं आपले लोक नाही तिथे जाऊन बघता काय सामील व्हा. आणि त्यांना काय म्हणतो, तू कधी होतो फक्त एकच दिवस सामील झाला, त्यांना काय सांगतो, ते कशाला ढेकळाला येते, त्यांना काय देणे घेणे तसं पाहिलं आहे का नाही. आणि हे बरोबर काहीतरी टाकलेलं असते पोटात, असं तर काय म्हणता येत नाही याला जय भीम भीम. दुसऱ्या दिवशी पाहता फक्त याला विहारही माहित नसते, बाबासाहेबांचा पुतळाही माहित नसते ना, हार आहे ते वाळून गेला का, सुकून गेला का, बा दुसरा आणू का 5-10 रुपयाचा, याचंही भान राहत नाही. तुम्हाला म्हणत नाही बाबा तुम्ही लय चांगले, पण असे लोक आहे का नाही? बिलकुल आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि म्हणून समाजामध्ये असे लोक काही कामाचे नाही, जे स्वतःमध्ये परिवर्तन घडून आणू शकतात, जे पंचशील पालन करू शकतात, किमान 8 दिवसाला अष्टशील पालन करू शकतात, जे विहारात जाऊ शकतात, जे लोकांना जोडू शकतात धार्मिक मार्गामध्ये प्रामाणिकपणे, ते बाबासाहेबांचे लोक. जे फक्त कामापुरता मामा बाबासाहेबांच्या बाबतीत करत असतील, ते खाली नाम के वास्ते जय भीम बनलेले लोक. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो, बाबासाहेबांनी जी जबाबदारी दिली आपल्याला बुद्ध विहारात जाण्याची, तर किमान रविवारी आपण जाऊ शकलो पाहिजे. काम कोणाला नाही. काय वाटतं तुम्हाला? काय आम्हाला काय काम धंदा नाही म्हणता का काय? जे संपर्कात असतील त्यांना विचारून पहा काय काम धंदे कसे आहे. सकाळी 4 पासून ते रात्रीपर्यंत उशिरापर्यंत फुल बिझी शेड्यूल आहे. पण हे आपल्या रविवारी लोकांनी इकडच्या परिसरातल्या किंवा सगळ्या लोकांनी विहारात यावं, धम्मदेश नायकावी भोजन घेऊन यावं भंतेजी लोकांसाठी, किंवा ज्यांना कुणाला इच्छा आहे, संधी आहे ही भोजन दान देण्याची, त्यांनी यावं. म्हणून हा सगळा काही खटाटोप आहे. तर लोक जुळत आहेत बघा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या द ग्रेट हॅपीनेसच्या माध्यमातून भरपूर लोक जुळत आहे. आपले तर जुळतच आहे, पण इतर लोक सुद्धा प्रवचन ऐकतात आणि जुळतात आणि समाधान व्यक्त करतात की आम्हाला हे अगोदर काही माहित नव्हतं, आम्हाला वाटत होतं बा जय भीमवाली लोकांची एक जात वेगळीच आहे काहीतरी, निळा पट्टा घालणारे, बोलो रे बोलो जय भीम म्हणणारे, बघता काय सामील व्हा, आणि बापाने केले काय कोण काय 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 गेलं असं म्हणणारे.
म्हणून काही काही लोक दूर गेलेत बघा. आता काही लोकांमध्ये ते पोटात आहे त्यांच्या ती गोष्ट वेगळी, पण ज्यांच्यामध्ये थोडा अध्यात्म आहे किंवा परिवर्तनाचं ज्यांच्यामध्ये स्फुलिंग आहे तर ते इकडे येऊ शकतात. पण कधी कधी आपल्यामुळे ते घायाळ होतात. बापा म्हणतात नको यांच्याकडे जाणंच नको. आणि त्याच्यामुळं भगवंताचं वचन आहे की मायेनं प्रेमानं समजूतदारपणानं मात्र कुत्रे जवळ येते, माणसं तर येतीलच. आणि म्हणून बुद्ध शासनाला टिकवता आलं पाहिजे. बघा बाबासाहेबांची इच्छा होती. काय इच्छा होती? बुद्ध शासनाला टिकवता आलं पाहिजे. म्हणजे बुद्धाचा विचार आपल्यापासून आपल्याला दुसऱ्यापर्यंत पोहोचवता आला पाहिजे. आपण निमित्त ठरू शकलो पाहिजे. त्यासाठी काय ठरू शकलो पाहिजे? निमित्त. लोकांना समाजाला वाईट बनवण्यासाठी तो कोणी बनवू शकेल वाईट, पण समाजाला लोकांना चांगलं बनविण्यासाठी आपण कारणीभूत ठरलो पाहिजे. ते पुण्य आपल्याला लागेल. कोण नाव घेऊ न घेऊ तो विषय नाही. तिथं अपेक्षा ठेवूच नाही. कारण अपेक्षा ठेवली की कार्यक्रम बिघडते. बघा लय लोकांचा आम्ही पाहिलं, अपेक्षा ठेवली का अपेक्षा भंग होण्यासाठीच अपेक्षा असते. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले दुःखाचं एक कारण अपेक्षा पण आहे. कारण अपेक्षा जर ठेवली, मला विचारलं पाहिजे बरं, मला विचारलं पाहिजे बरं, माझ्याकडे पाहिलं पाहिजे, मला विचारलं पाहिजे, माझ्याकडे पाहिलं पाहिजे, मला रुमाल दिला पाहिजे, मला सांगितलं पाहिजे. तिथं समजा जर विचारलं, आता ते एखादा माणूस आमच्याकडून जर अपेक्षा केली, आता एवढ्या लोकांत कसं लक्ष ठेवा? समजाची गोष्ट तुम्हाला म्हणत नाही बापा. आणि मग कार्यक्रम झाला, भोजन केलं, टम फुगलंय, फोटो बिटो काढले आणि गेलं. आम्ही दिसलोच नसेल, आम्हाला विचारलं ना, आम्ही दिसलो नसेल कारण आम्ही येतो ना असं तसं. बापा विचारूच नका. भगवान बुद्ध म्हणाले वत्सल व्यक्तीचं ते चित्त असते तसं. वृषल भगवंताचं वत्सल सुत्त आहे बौद्ध साहित्यात. कोणतं सुत्त? वत्सल सुत्त. वत्सल म्हणजे वृषल. वृषल म्हणजे नीच प्रवृत्ती. नको तो विचार करणार, लोकांना खराब करणार, स्वतःची मानसिकता खराब करणार, किंवा चांगलं होऊ लागलं ते खराब करण्याचा प्रयत्न करणार. याला वृषल प्रवृत्ती म्हणाले भगवान बुद्ध. आणि ती वृषल प्रवृत्ती नीच असते. ती प्रवृत्ती, ती मनोप्रवृत्ती नीच असते. स्वतःलाही खराब करते, स्वतःचं कर्म खराब करते, इतरांचंही खराब कर्म करते. म्हणून बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी भगवान बुद्ध म्हणाले भिक्खूंना श्रद्धावंतांनी सातत्याने 4 प्रत्ययाचं दान दिलं पाहिजे. काय केलं पाहिजे? बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी आणि स्वतः दुःखमुक्तीच्या मार्गावरती जाण्यासाठी श्रद्धावंतांनी 4 प्रत्ययाचं दान भिक्षू संघाला केलं पाहिजे. एका भिक्खूला, 2 भिक्खूला, 3 भिक्खूला, 4 भिक्खूला, किंवा अजून जेवढ्यांना देता येईल तेवढ्यांना 4 प्रत्यय. प्रत्यय म्हणजे वस्तू किंवा पदार्थ असं त्यांना म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये 4 प्रत्यय कोणते सांगितले भगवंतानं? तर पहिलं सांगितलं पिंडपात. पिंडपाता म्हटलं त्याला. कोणतं? पिंडपाता. पिंडपाता म्हणजे शिजवलेलं भोजन. तुम्ही जे अन्न देता ना, दान देता ना, भाजी पोळी काय जे असेल ते पंचपक्वान. पंच कशाचे बापा? लय पक्वान राहतात आमच्या भोजनामध्ये. तर भयंकर लोकांची श्रद्धा असते. लोक भोजन देतात, बिचारे देणारे फार श्रद्धेनं देतात. आणि ते पिंडपात. पहिलं दान कोणतं द्यावं म्हणाले भगवान बुद्ध? पिंडपाता म्हणजे भोजन दान दिलं पाहिजे. दुसरं दान सांगितलं भगवंतानं भिक्षू संघाला कोणतं दिलं पाहिजे? तर त्याच्यामध्ये चीवर दाना. कोणतं? चीवर. चीवर म्हणजे हे वस्त्र, काशाय वस्त्र याला म्हटलेलं आहे बघा. हे अर्हताची ध्वजा म्हटलं भगवंताने. याला पर्यायी शब्द काय वापरला? अर्हताची ध्वजा. कशाची? कोणाची ध्वजा? अर्हताची. म्हणजे अरहंत होणारे जे असतात, अरहंत मार्गावरती जे आरूढ असतात, भगवंताच्या आर्य मार्गावर जे पुढे आणि पुढे जात असतात. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो. उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो. न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो. सामीची पटिपन्नो भगवतो सावक संघो. यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्टपुरी सपुगला. ये स भगवतो सावक संघो. आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजली करणियो. अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाती. या
विशेष गुणांनी युक्त भगवंताचा श्रावक संघ असतो बघा. आणि भगवान बुद्ध म्हणाले या श्रावक संघाला जो सुमार्गावरती प्रतिष्ठित आहे, जो अष्टपुगल म्हणजे 8 पुगलांच्या जोड्यांमध्ये विभागलेला गेलेला आहे, जो श्रोतापन्न मार्गावर प्रतिष्ठित आहे, अनागामी मार्गावरती प्रतिष्ठित आहे आणि जो अरहंत पदापर्यंत मजल गाठू शकतो, अशा संघाला 4 प्रत्ययाचं तुम्ही दान दिलं पाहिजे. तर पहिला प्रत्यय कोणता सांगितला? पिंडपात म्हणजे भोजन दान. दुसरा हे चिवराचं दान सातत्याने दिलं पाहिजे. मी नेहमी सांगतो लोकांना, विजयादशमी असली की गेले कपड्याच्या दुकानात तुम्ही जाता, पुण्याही बाबासाहेबांचे, बरोबर की नाही? जयंती आली गेले तुम्ही दुकानात. मी म्हणतो की तुमच्या घरचं, तुमच्या परिवारातलं, तुमच्या कुळातलं कोणी भंतेजी असेल नसेल तर कधीतरी एखाद्या चांगल्या विनयधारी, सिलवान, गुणवान, प्रामाणिक एक तरी असेल ना कोणी भंते, कोणी असो, तर त्यांची पण आठवण करत जा. एवढ्या भारी भारीचे कपडे आपण घेतो आपल्या परिवारासाठी, नाही का? तर तेव्हा तुम्हाला भिक्खूची पण आठवण झाली पाहिजे. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथात बाबासाहेबांनी लिहिलं, आपल्या वयाचे कोणी भिक्खू असतील तर आपल्या भावाप्रमाणे, किंवा कोणी भिक्खुनी असेल तर आपल्या बहिणीप्रमाणे तुम्ही त्यांना समजलं पाहिजे. समजलं पाहिजे म्हणजे फक्त बोलण्यासाठी ना, तोंड बोलण्यासाठीच नाही, तर तुम्ही तुमच्या बहिणीच्या प्रती किंवा भावाच्या प्रती जे कर्तव्य बजावता ते कर्म तुम्ही त्यांच्या बरोबर केलं पाहिजे. म्हणजे खाणं पिणं, राहणं, वस्त्र वगैरे समजा जे काही असेल ते त्यांना दिलं पाहिजे. आणि आपल्यापेक्षा वयानं कमी आहेत आपल्या मुलासारखं, मुलीसारखं त्यांना समजून त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, औषधीचं दान दिलं पाहिजे. आणि म्हणून तर बुद्ध शासनाची वृद्धी होईल. तुम्ही थायलंड मध्ये, श्रीलंकेमध्ये जर कधी पाहिलं ना तर असं होते. रोज आपल्याकडे तरी महिन्याला किंवा कधीतरी भोजन दान दिल्या जाते भंतेजी लोकांना बघा, पण थायलंड मध्ये, ब्रह्मदेशामध्ये, श्रीलंकेमध्ये रोजच्या रोज गावाला जरी जायचं असेल तर सकाळी भिक्षू संघासाठी 1, 2, 3 जे काही ऐपतीनुसार, असं काही नाही की ते फार श्रीमंत आहे, भारतापेक्षा फार गरीब आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, थायलंड वाले, श्रीलंकेवाले, बर्मावाले, पण श्रद्धा मोठी असते. धन मोठं नाही आहे, मोठं काय आहे? श्रद्धा मोठी आहे. धन मोठा असून काय करता? श्रद्धा मोठी पाहिजे आपली. आणि त्या लोकांकडे, त्या देशातल्या श्रद्धा मोठी आहे. म्हणून तुम्ही कधी कधी गेलात तर आपली आता सहल आहे बघा, आम्ही बुकिंग सुरू केली थायलंडची. आजच टाकलं मी याला स्टेटसला किंवा आपल्या ग्रुपला वगैरे. 28 ऑक्टोबर पासून थायलंडचा टूर आहे. 65,000 रुपये काहीतरी त्याचे ते अमाऊंट आहे. पॉम्पलेट टाकले, त्याच्यावर डिटेल्स आहे. मी सांगत नाही, जस्ट विषय निघाला म्हणून सांगतो. बापा नाही तुम्ही म्हणाला ऍडव्हर्टाइजमेंट करता का काय? ऍडव्हर्टाइजमेंट करायची गरज नाही बापा. आमच्याकडे आताच नाशिकला चाललो म्हणून सांगितलं तर फक्त 12 गाड्या बुक झाल्या आमच्या. अजूनही किती होतील एवढे लोक. आता कोणी कोणी येत राहते रोज, फोन आणि मेसेज तर विचारूच नका किती येत असतील तर आम्हाला घ्या ना, फक्त ऍडजस्ट करा म्हणते. तर ते विषय वेगळा. तर सांगतो तुम्हाला, तुम्ही कधी बाहेर देशात गेला तर तुम्हाला भिक्खू दिसतील, ते व्यवस्थित एकदम. इकडे संख्या भिक्खूंची पण कमी आहे, कारण उपासक पण जागरूक नाही जास्त, आणि जास्त चिवरधारी पण जागरूक नाही. फार बोटावर मोजण्या एवढे उपासक आहेत की जे जागरूक आहेत, प्रामाणिक आहेत, सिलवान आहेत, जे काम करतात. आणि फार कमी बोटावर मोजण्या एवढे चिवरधारी आहेत, भिक्षू आहेत की जे प्रामाणिकपणे राहतात, विनयानं राहतात, शिलानं राहतात आणि काम करतात, नाही का? पण बाकीच्यांची संख्या जास्त आहे. आणि त्याच्यामुळं हे चिवरदान सुद्धा आपण देऊ शकलो पाहिजे. नाही कधी तर किमान वर्षातून एकदा तरी आपण चांगल्या क्वालिटीचं, ते पण तुम्हाला सांगतो. असं नाही की इकडे जायचं रातच्या दुकानामध्ये. शहरामध्ये कोणते कोणते लोक सांगतात बा कोणतं काय कोणतं दुकान आहे, ऍडव्हर्टाईज करत नाही कोणत्या दुकानाचे, आपल्याला काही देणं घेणं नाही. पण लोक जातो म्हणतात, आम्ही गेलो म्हणतात, मोठं दुकान आहे म्हणतात, येशील काय 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 लय बस्ता बांधायला गेलो म्हणतात. तू काय म्हणता लग्नाचं बसतात म्हणतात तुम्ही, बरोबर. तर ते गेलो म्हणतात तिकडून, एवढ्याचा घेतला आणि तेवढ्याचा घेतला अशी चर्चा करतात. आम्हाला कशाला सांगाव बाप्पा केवढ्याचा घेतला आणि कशाला घेतला आणि काय घेतलाय ते. तर ते लोक सांगतात म्हणून माहित होते. तर मी म्हणतो की एखाद्या वेळेस चांगल्या क्वालिटीचा, आता हे बघा, हे थाई, श्रीलंकन हे चिवर आहेत बघा. हे एका रंगाचे चिवर आपले सगळे श्रामणेर आमचे भंतेजी ऑरेंज कलरचे चिवर हे वापरतात बघा. म्हणजे भगवंताने काशाय वस्त्र सांगितलेलं आहे. तर हे चिवर फार तसे महाग असतात, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता इकडे आपली सोचच म्हणजे काही काहींची खालूनच सोच सुरू होती. तर जातात दुकानात, त्याला वाटते हे जे कपडा आहे कुठं दुकानात ठेवलेला आणि हे चिवरचाच असते, आणि ते घेऊन येतात मग आणि भंतेजी चिवर दान करायचं. आता आम्ही पाहतो तिथं काय बोलता येत नाही, बोला भंतेजी कुठं काय म्हणतात का, सांगतात का, इथून सुरू होते बापा. म्हणजे सांगाव काही तर कुठं सांगतात का, म्हणजे असं होते. तर त्याच्यामुळे खरं तर सांगूही नाही पहिली गोष्ट तर, पण असं प्रवचनातून सांगा, व्यक्तिगत नाही असं की द्या मला द्या मला, असं नाही.
म्हणून कोणी म्हणू शकत नाही आपल्याला द्या म्हणा म्हणून म्हटलं करुणा बनतेजी हे म्हणजे असंच सांगत नाही आपण उगाच द्या म्हणून म्हणायचा विषय नाही, पण प्रवचनातून सार्वजनिक स्वरूपामध्ये मात्र हे माहित करून दिलं पाहिजे, लोकांना जाणीव करून दिली पाहिजे आणि त्याच्यामुळं द्यायचं तर चांगल्या क्वालिटीचं द्यायचं. दानपती बना म्हणाले भगवान, दान दास बनू नका म्हणाले. आपल्या चॅनलवर आहे बघा, दान देणाऱ्या लोकांची क्वालिटी सांगितली, गुणवत्ता सांगितली आहे. तर दानपती बना, दान दास नको. द्यायचं तर चांगल्या क्वालिटीचं, नाही तर पेशंट ऍडमिट आहे, गेले सफरचंदाच्या ठेल्यावर 2-3 प्रकारचे सफरचंद राहतातच. नारळाचं हे दुकान सोडलं की दुसऱ्या दुकानावर दुसरं तिसरं, तिकडं तर 40 रुपयाला म्हणतो, तू 60 ला म्हणतो का, जा मी घेत नाही. तिकडं मग बारीक नारळ केवढ्याला 30 रुपये, हा द्या बरं घेऊन. तुम्ही नाही, तुम्ही भारी भारीच घेऊन जात असाल, पण असं होते बऱ्याच जेव्हा दवाखान्यात आम्ही जातो कोणा पेशंटला पाहायला, आशीर्वाद मंगल मैत्री द्यायला, तर सफरचंदाची जी बारीक क्वालिटी एकदम ती घेऊन जाते. एक तर ती ICU मध्ये ते काहीच सफरचंद खाते, नारळ पाणी पित नाही, त्याच्या तोंडाला मास्क हे लावलंय ते पूर्ण कृत्रिम श्वास घेण्यासाठी, ऑक्सिजन लावले आणि ते काही उठतही नाही, ते नारळ पाणी पित नाही, ते सफरचंद खात नाही, हे घेऊन जाते आणि ठेवून द्या बाई आणि 2-3 द्या बरं. काही लोक एवढा देखावा करतात बघा, वाईट नका वाटू दे तुम्हाला, म्हणत नाही, म्हणजे असा दाखवण्याचा भाव हा चांगला नाही बघा. ते जीवरधारी असो की कोणी असो, दाखवण्याचा भाव चांगला नसतो आणि लगेच लक्षात येते बघा. तुम्हाला सांगतो, दाखवणं आपल्याकडे दानाच्या बाबतीमध्ये कधी दाखवण्याचा भाव फार वाईट आहे बघा. काही ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर लोक गुपित दान देतात, ते कोणतंही असो, नाव नाही गाव नाही अपेक्षा करतात. हालाकी भगवान बुद्धाने शिकवलं, दुसरे लोक पाळतात. तुम्ही एखाद्या मस्जिदवाल्यांना विचारा, मुसलमान तुमचे मैत्रीण कोणी असतील तर कधी पाहिलं का? भोंग्यावर सांगितलेलं फलाण्या बिस्तान्यानं असं असं केलं, बघितलं तुम्ही कधी? वाईट नका वाटू, बघितलं तुम्ही कधी? नाही केलं. शीख लोक बघितलं तुम्ही कधी? नाही करत. ऍक्च्युली हे सांगितलं भगवान बुद्धाने, दान हे श्रद्धेनं, दानं ददंतु सद्धाय, श्रद्धेनं दिल्या गेलं पाहिजे. त्याचा दाखवणं, त्याचा दिखावा, त्याचा अवडंबर किंवा दिल्यावर मग मी दिलं असा विषय नाही. काही लोक दिल्यावर म्हणतात त्याच्यावर नाव टाकावं, काय टाकावं, आता काय म्हणा असं विचारल्यावर नाही म्हणा तर तिकडून नाही म्हणते कसं काय, मग आम्ही दिलं मग आता नावही टाकायचं नाही, अवघडच आहे बा ते. म्हणजे बघा ना, हे असे होते. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले बघा की 4 प्रत्ययाचं दान द्या भिक्षू लोकांना. पहिलं भोजनदान, पिंडदान, दुसरं चिवरदान आणि तिसरं सांगितलं मग निवाऱ्याचं दान, सेयासन किंवा त्याला काय म्हटलेलं आहे की निवाऱ्याचं दान. निवाऱ्याचं दान म्हणजे काय? भिक्खू निवास बांधून दान द्यावं कोणी. ते नाही जमलं तर भिक्खू निवासाशी संबंधित, आरामाशी संबंधित काही लागते ना, त्याचं दान द्यावं म्हणाले. दुसरं त्याच्यात मध्ये सांगितलं विहारांचं दान द्या. लोक देतात, जसं अनाथ पिंडकाने विहार दिलं की नाही? विशाखामीकर मातेने विहार दिलं बघा. ऍक्च्युली त्याच्यावर नाव नाही गाव नाही काहीच नाही त्यांचं, पण ते दान दिलं ना. मग विहार म्हणजे फक्त 4 भिंतीचं विहारच नाही, तर भिक्खू निवासासह, आणि एक भिक्खू निवास नाही तर त्यांची ती दान होतं, त्यांची दानत होती, त्यांनी भरपूर काय दिलं. तर त्याच्यामुळे भगवंतानं सांगितलं की भिक्खू संघाला तिसरं म्हणजे आरामाचं, म्हणजे भिक्खू निवास त्याच्या संबंधित दान किंवा विहार त्याच्या संबंधित दान, ध्यान करतात तर ध्यानाच्या संबंधित आसन वगैरे किंवा जे काही आहे तर त्याचं दान, आणि चौथं दान सांगितलं मग भेषज, म्हणजे त्याला म्हटलंय औषधी. मनुष्याला जिवंत राहण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, ह्या 3 मूलभूत गरजा आहेत ना सांगितलेल्या. किती? 3 मूलभूत गरजा सांगितल्या. त्याच्यात ऍड केलं भगवंताने एक, त्याला चतुपच्चय दान म्हटलं, त्याच्यात ऍड केलं औषधी. आता हे 3च असतील भिक्षूला. भिक्षू अवलंबून असतात. भिक्षू कसे असतात? अवलंबून आहेत ना, डिपेंड आहेत ना. आता तुम्ही भोजनदान दिलं, आम्ही ग्रहण केलं, तुमच्या प्रती मंगल मैत्री केली, अवलंबून आहेत भिक्षू. आणि त्याच्यामुळं चौथं सांगितलं औषधांचं दान. मग औषध दिलं पाहिजे. त्या काळामध्ये जे औषध होते, समजा भगवंतानी कधी मध सांगितला, तेव्हा ऑइल सांगितलं म्हणजे तेल सांगितले, काही तूप सांगितलं त्याच्यामध्ये काही, किंवा औषध. आता गोळ्या औषध मेडिसिन आलं आहे, आता अलोपॅथिक आहे, आयुर्वेदिक आहे, आता काय भरपूर काय आहे. तर आता त्याचं दान, तर औषधांचं पण दान आपण दिलं पाहिजे. पण जिथं आवश्यकता आहे तिथं दिलं पाहिजे, ते जिथं आवश्यक नाही तिथं ते दिलं नाही पाहिजे. म्हणून कोणी भिक्षू असतील तर त्यांना कधी विचारलं पाहिजे, बा गोळ्या बिळ्या सुरू आहे का बीपीच्या? आता असं काय नाही, काय लोखंडाचं थोडी आहे हे, लोखंडाचं आहे का? नाही ना. मग ते गृहत्यागी आहेत का नाही? तर पैशाचंच दान दिलं पाहिजे असं नाही.
ज्यांना गाडी घोडी आहे, प्रवास करायचा आहे, धम्मदौरे करायचे, त्यांना पैशाचं दान लागेल ना, काम करतात ते. पण जे कोणी आजारी आहे, एका ठिकाणी आहेत किंवा जे फिरू शकत वगैरे नाही आहे, तर त्यांना औषधाचं. तर तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतोय मी हे, की कधी कोण्या भिक्खूकडे गेल्यावर विचारत राहा कोणता आजार वगैरे, गोळ्या औषध चालू आहे का बंतेजी वगैरे, आणि समजलं की मग आणून देऊ शकता तुम्ही. पण भलत्यात नका आणू बाबा, माहीत असलेल्या गोळ्या आणून द्यायचं. तर बीपी असेल तर त्या बीपीच्या पण ते गोळ्याची पॉवर असते ना कमी जास्त, नाही तर त्यांना बीपी नॉर्मल आहे तुम्ही आणून दिल्या पॉवरफुल गोळ्या, घेन बाबा अजून बीपी वाढून घेन, संपला विषय संपत्ती त्यांचा, नाही का. तर लो बीपीचा आहे का हाय बीपी आहे का कोणता ते माहित करून घ्या पहिली गोष्ट. कोणाला डायबिटीज आहे तर त्याची पण ती काही हे आहे ना, पॉवर आहे ना. आता कोणाला साधाच असेल तर ते आणून दिल्यात भारीच्या गोळ्या, ते खाल्या ते जास्तच वाढले, ते गणित बिघडते. म्हणून ते माहित करून घ्या, चिठ्ठी घ्या असेल त्यांच्याकडे ते घेऊन या. तर हे दिलं पाहिजे, किंवा औषधीच्या संदर्भातील जे काही औषधी वगैरे आहे तर त्याचंही दान दिलं पाहिजे. बघा काल एक भंतेजी वारले, शेवटचा तुम्हाला एक छोटा मुद्दा सांगतो. असे बरेच भंतेजी जेव्हा मरतात ना आपल्याकडे, बऱ्याच भंतेजींचं मरण फार डेंजर होते बघा. हालाकी त्यांनी गृहत्याग केलेला असतो, घरदार सोडलेला असते. आता कमी जास्त गुण अवगुण प्रत्येकातच असतात, असं काही नाही. कोणी असेल, जे अर्हत होतात तेच चुकत नाही, जे अर्हत असतात ते परिपूर्ण असतात, पारमिता पूर्ण केलेले असतात. याचा अर्थ असा नाही का म्हणजे ते भिक्षू आहेत तर ते मार्गामध्ये प्रतिष्ठित असतात, आणि सर्वसामान्यांपेक्षा तर ते श्रेष्ठच असतात कधी पण. आता मिलिंद प्रश्न वाचतो की नाही मी, तर तुम्ही पुढे ऐकायला तुम्हाला मिळेलच की भिक्षू कसे श्रेष्ठ असतात, चिवरधारी कसा श्रेष्ठ असते सदा सर्व काळ. मिलिंद प्रश्नामध्ये सुद्धा ती व्याख्या केलेली आहे, तुम्हाला ऐकायला मिळेल. म्हणून कधी भिक्षूला दिलेलं दान वाया जात नाही. कोणाला मदत केलेली वाया जाऊ शकेल, पण भिक्षूला दिलेलं दान कधी वाया जात नाही. कारण ते भिक्षू कोणाला पंचशील जरी फक्त देत असेल, मी काय म्हणतो समज, पंचशील जरी कोणाला देत असेल की नाही, तर तो बुद्ध शासनात समोरच्याला प्रतिष्ठित करत असतो. आणि बुद्ध शासनात कोणाला तरी प्रतिष्ठित करणं हे साधं पुण्य नाहीये, तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे फार महान पुण्य आहे. आणि त्यामुळे ते काल भंतेजी मेले कॅन्सर हॉस्पिटलमध्ये. कोणी भंतेजी जवळ नव्हते आणि कोणी जवळ नव्हतं बघा, मेले. तर असे बरेच भिक्षू आहेत, आणि काही काही भिक्षूंचं मरण सन्मानपूर्वक होते बघा. शहरामध्ये आपल्या बघा एक आनंद बोधी भंतेजी होते, त्यांनी पण बाबासाहेबांना पाहिलं होतं. त्या भंतेजीकडे राहत होते, त्यांनी त्यांची तिकडे सेवा केली आणि त्यांचं मरण चांगलं झालं बघा. आपल्याकडे मैत्री विहारात सुगत बोधी भंतेजी होती, 92 वर्ष वय होत, नाही का. आता 24 ऑगस्टला प्रथम स्मृती दिन आहे भंतेजींचा, इथेच कार्यक्रम आहे, त्याचं निमंत्रण देऊन टाकतो. आता निघालो विषय, तर 24 ऑगस्टला भंतेजींचा प्रथम स्मृती दिन आहे. सुगत बोधी भंतेजी बाबासाहेबांना पाहिलं त्यांनी धम्मदीक्षेच्या वेळेला, तिथं होते नागपुरात भंतेजी आपले. गाडगे बाबा माहिती तुम्ही, गाडगे बाबांच्या बरोबर पंढरपूरला गृहस्थ असताना वारकरी संप्रदायाचं प्रशिक्षण घेतलं त्यांनी तिथे बघा. तुकडोजी महाराज माहिती, या भारतात बंधू भाव नित्य वसुदे, हे तुम्हाला कविता असेल, आम्हाला होत. तर ते जे तुकडोजी बुवा होते महाराज होते, त्यांच्या बरोबर भंतेजी राहिले. तर मागच्या वर्षीला ते गेले. सन्मानपूर्वक एवढा मोठा अंतिम संस्कार पार पडला बघा. तुम्ही असाल कोणी त्यांच्या अंतिम संस्काराला, आपल्या पूज्य भंतेजींच्या, सुगतबोधी भंतेजींच्या, तर तिथे मोठा कार्यक्रम झाला. फार कमी असे भिक्षू असतात की ज्यांचं पूर्व पुण्य चांगलं आहे, त्यांच्या वाट्याला चांगलं मरण सेवा वगैरे येते. पण ज्यांचं पुण्य नाही ना, पूर्व पुण्य, तो मी असो का तुम्ही असो, पूर्व पुण्य जर नसेल तर शेवटचे दिवस लय बेकार असतात. मग तुम्ही उपासक गृहस्थ असो का ते चिवरधारी असो, कारण पूर्व पुण्य पण लागतं. कारण कधी कधी सेवा करायला लोक तयार असतात, पण ज्याला सेवेची गरज आहे की नाही, ते जर ध्यानावर नसेल की नाही, मी नेहमी सांगतो कुत्र विचारत नाही. तुमचीही गोष्ट बघा, तुमच्या घरात हे जर बरोबर नसेल, लोकांशी तुम्ही प्रेमानं व्यवस्थित वागत नसाल, दलबदलूपणा करत असाल, किंवा कोणी सेवा करते त्याचा तुम्ही काय म्हणता म्हणते त्याचा ते हे घेणं, गैरफायदा का काहीतरी शब्द आहे बघा, गैरफायदा घेणारे लोक असतात. तुमच्या माहितीसाठी आम्ही अनुभवतो, तुम्ही वाईट नका वाटतो, कारण लोक ओळखता आले पाहिजे. करायला जायचं, आपलं मन निर्मळ असते कधी कधी सेवाभावामध्ये किंवा सगळ्या गोष्टी करण्यामध्ये, काही देणं ना घेणं असताना देखील. पण समोरच्यांना वाटते येड आहे, याला काहीच कळत नाही, खाऊ दे, आणि मग इकडच्या तिकडच्या इकडे काही करू दे, आणि भलत सलत करू दे. मग स्वतः त्यांचं कर्म त्यांनाच
परेशान करते असे सुद्धा लोक आम्ही पाहिले, चिवरवाले पण आणि ग्रहस्थ लोक सुद्धा. तुम्ही जरी ग्रहस्थ असाल, मी सर्वांना सांगतो, म्हातारे माझे आई बाबा जे असतात, म्हातारपणात गाड्या चालत नाहीत बरोबर तुमच्या. तुमचं घर जरी असलं, घर जरी तुम्हीच घेतलेलं असेल, प्रॉपर्टी जरी तुम्हीच कमवलेली असेल, काळ वेळ परिस्थिती माणसं तुमचेच लेकरं, त्यांची मनस्थिती स्वभाव बदलतात. हा निसर्गाचा नियम आहे आणि भगवंताचं वचन आहे. सर्वात शेवटचा विचार जर केला तर इथं कोणीच कोणाचं नाही. काय वचन आहे भगवंताचं? इथं कोणीच कोणाचं नाहीये. जोपर्यंत मास आहे तोपर्यंत वास आहे. तो मी असो का तुम्ही असो. आता बोलबाला आहे आमचा, हे पण तुम्हाला सांगून ठेवतो, हे चॅनलवर जाते आपल्या. आता बोलबाला आहे आमचा, याचा अर्थ असा नाही की पिढ्यान पिढ्या करुणान भंतेजी लय चांगले, काय ढेकळाचे चांगले, करुणान भंतेजी पेक्षा चांगले भंतेजी कितीतरी असतील आणि तयार होतील, त्यांचा बोलबाला राहील. कारण असे कितीतरी स्थित्यांतर येतात. कोणता राजा लक्षात राहत नाही लोकांच्या. भगवंताच्या काळात किती अर्हत भिक्खू होते, श्रेष्ठ भिक्खू होते की नाही? त्यांच्यापैकी फार मोजक्या भिक्षूचं नाव निघते, सगळ्याच अर्हत भिक्खूंचं नाव निघत नाही. कोणाची गोष्ट, कोणी संत असो का महापुरुष असो, मी असो का तुम्ही असो, कायम स्वरूपी कोणी आठवण करत नसते आपल्या. जोपर्यंत आहोत तोपर्यंत. आणि गाडी जशी पुढे जाते, काळ जसा पुढे जाते, लोक आपल्याला विसरतात. आणि जे सर्वसामान्य असतात त्यांचा तर बापा विषयच नाही. ज्यांचं काही योगदान नाही आणि ते किती उड्या मारत असतील तर गेले, बटन दबलं, पुण्यानुमोदन दानानुमोदन दावन काय काय जे असेल ते केलं, हार घातला 20 रुपयाचा, त्यांच्याच लोकांचं हसणं तसंच सुरू, जैसे थे ते जेवण, मस्त आराम, टीव्ही मोबाईल, काय काय. ही हकीकत आहे जीवनाची प्रत्येकाची, आहे का नाही? नाही काय म्हणाल तुम्ही? प्रत्येकाच्या जीवनाची ही हकीकत आहे. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की सेवा आपल्याला लाभली पण पाहिजे, त्यासाठी पण पूर्व पुण्य चांगलं पाहिजे आणि वर्तमान कर्म सुद्धा चांगलं पाहिजे. म्हणून तुम्ही माझ्या आया बाबा म्हातारे जे असतील त्यांनी कंट्रोल मध्ये राहिलं पाहिजे. जरी तुम्हाला वाटतं काही नाचधूस होऊ लागलं किंवा हे बरोबर नाही, मला समजते सर्व काही, पण वेळ काळी आपल्याला बदलावं लागते. तुम्हाला सांगतो, नाही तर आपलेच लोक आपल्यापासून परकेपणाचा भाव दाखवतात ना, तर तेव्हा असं वाटते की बस जीवन संपलं. आणि असे कितीतरी लोक आहेत, कितीतरी लोक आहेत, काहीच करू शकत नाही. कोणाला सांगते? सांगेल अशा झाकल्या मोठ्या असतात लोकांच्या, सांगू शकत नाही काही काही गोष्टी. कोणत्या तोंडाने सांगाल? आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं धार्मिक बना, श्रद्धावान बना, सिलवान बना. पुण्य कर्म सोबत येते, पुण्य कर्म साथ देते आणि अकुशल कर्म बरोबर तुम्हाला घेऊन जाते भलत्याच मार्गाने. आणि त्यामुळे 4 प्रत्ययाचं दान देऊन भिक्षू संघाला तुम्ही महान पुण्याचे भागीदारी बनलो पाहिजे. कारण हे सहज आज उपलब्ध आहेत बघा. भोजन दान भिक्षूंना सहज देऊ शकतो, देऊ शकत नाही? बाबासाहेबांनी मालामाल केले ना. गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल. रेकॉर्डिंग नका करू बाबा, सांगतो तुम्हाला. आमच्या रिल्लेच फिरायला तिकडून तिकडून इकडून तिकडून, विचारूच नका. लोक आम्हाला विचारू लागले तुम्ही लिहिले का गाणं. त्या कवीनच आम्हाला फोन केला बिचारा, मी कालच्या प्रवचनात सांगितलं तर ते गाणं बिना काही म्हणत नाही, काय रेकॉर्डिंग करणं. सांगतो यासाठी की बाबासाहेबांना मालामाल बनवलं म्हणून भिक्खूंना भोजनदान देत राहा किमान रविवारी. तसं रोजच जेवतात बनतेजी लोक, असं काही नाही का रविवारी जेवतात आणि कुठेही देत राहा. तुमच्या आसपास तुम्हाला ज्यांच्याबद्दल श्रद्धा वाटेल तिथं जाऊन भोजनदान देत राहा. आमच्या निशाताई आमच्या व्हॉट्सअप वरती, युट्यूब वरती त्या एकदम सक्रिय असतात. त्यांच्याकडे आमच्या लिंक जातात आणि त्या इतरांना पण शेअर करतात. त्यांची दीदी, त्यांचा परिवार, मगर साहेब हे अत्यंत श्रद्धावान आहे. त्यांच्याकडे आम्ही भिक्षाटनासाठी पण मागे गेलो होतो. हिंदुस्तान आवास, त्यांच्या परिसराचं नाव हिंदुस्तान आवास आहे, पण त्या मात्र त्यांचा परिवार मात्र अत्यंत कट्टर बुद्धिस्ट आणि बौद्ध आहेत. एकदा पुन्हा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे तुम्ही.
कारण ते हिंदुस्थान आवाज तसं लांबच आहे, इथं जवळपास नाही आहे, लांब म्हणजे गावाच्या बाहेरच आहे, पण गावाच्या बाहेर असले तरी अत्यंत श्रद्धावान सिलवान गुणवान आहेत ते, आणि त्यामुळे त्यांनी आज भोजनदान दिलं. आणि त्यासह आम्ही जसं पत्रकात उल्लेख करतो त्यामुळे लोक पण टिफिन डब्बे बिब्बे घेऊन येऊ लागले. कोणी या झाडाखाली बसते, कोणी त्या झाडाखाली बसते, कोणी कुठं तर कोणी कुठं, आणि मस्त वनभोजनाचा पण आनंद मस्त मिळते बघा. आणि त्यामुळे भरभरून लोक येतात, भोजन घेऊन येतात, आणि हा एक आनंद आहे बघा. 2-3 तासाचा हा जो आनंद आहे हा पैशाने विकत भेटत नाही, घेता येत नाही बघा. आणि त्यामुळे भगवंताचं हे वचन आहे. पुढच्या रविवारी मला वाटतं 10 तारीख आहे का, 10 तारीख आहे, आणि 9 तारखेला पौर्णिमा आहे. पुढल्या किती 9 तारखेला पौर्णिमा आहे. आमच्या कपिल साधू साहेब जे आहेत त्यांच्या परिवाराकडून तुम्हाला भोजनदान आहे. पुढच्या 9 तारखेला येणारी जी पौर्णिमा आहे तर 9 तारखेलाच कार्यक्रम होणार आहे. 10 तारखेला रविवारी पुढल्या कार्यक्रम होणार नाही. त्याचं कारण 10 तारखेला आम्ही उडून जाणार आहोत नाशिकला 12 गाड्या घेऊन. 600 लोक आहेत सोबत. किती 600 लोक सोबत आहेत. त्याच्यामध्ये लेकरं कोणी सोबत घ्यायचे नाहीत, आमचेच आहेत आणि आमच्या मांडीवर बसतील. तर हे सांगतो तुम्हाला सुरू आहे म्हणून. तर 9 तारखेला आपले साध्य साहेब आहेत ते त्यांच्याकडून भोजनदान पंच नाही किती पप्पानं सांगितलं कालच आचार्याला भारीच जेवण आहे. तर तुम्ही सोबत काही जेवण आणण्याची आवश्यकता नाही आहे बघा, ते सांगू लागले तुम्हाला. तर ते पूर्ण वेळ आमच्या धम्मसेवक आहेत भिक्षू संघाचे, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. अत्यंत निस्वार्थपणे नावागावाची कशाचीच अपेक्षा नाही बिलकुल, आणि ते सेवा करतात. सर्व कार्यक्रम कारभार आमचा ते पाहतात. तारखे बिरकीचं ते कोणाला रागही नको रोषही नको म्हणून त्यांच्याकडेच कार्यक्रम आहे. तर त्यांच्याकडून 9 तारखेला येणाऱ्या पौर्णिमेला, श्रावण पौर्णिमा आहे ना, तर राख्या बिख्या बांधत बसू नका कोणाला घरच्या घरी टिळे लावत लावत, आणि मला एवढंच घेतलं का तेवढंच घेतलं का, ते कार्यक्रम थांबवलेला आहे आपण. ते बऱ्याच लोकांमध्ये परिवर्तन होऊ लागलं. ते राख्या बांधल्याने काही होत नाही, असे लय राख्या बांधू घेतलेल्या आहेत. कोण कोणाची किती सुरक्षा करते हे तुम्हाला चांगलं माहित आहे, मी सांगण्याची काही गरज नाही, नाही का. गाडी पुढे पुढे निघून गेल्यावर विचारायचंही नाही, हो नाही आणि बोलव नाही काहीच नाही. तर पुढच्या 9 तारखेला श्रावण पौर्णिमा आहे. तर तुम्ही सर्वांनी इथे यायचं. टिफिन डब्बा घेऊन येण्याची आवश्यकता नाही आहे. सकाळी 10 वाजता लवकर तुम्हाला इथे यायचंय. 10 वाजता वंदना होईल आणि 10:30-11ला भोजनदान होईल. लगेच 11:30ला भिक्षू संघाची धम्मदेसना होईल. घरी जाऊन लगेच तयारी करायची आणि दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी उठायचं. 3 वाजता उठायचं. 4 वाजता घरातून बाहेर पडायचं आणि जिथं तुमच्या गाड्या सांगितल्यात, आता साजापूरला गाड्या समजा इथून 2 गाड्या निघणार आहे, सांगतो एक अंदाजे पंचदावदोष आहे. तर समजा साजापूरहून 2 गाड्या आहेत, शहरातल्या मैत्री विहारातून समजा 10 गाड्या आहेत. तर त्या गाड्यामध्ये तुम्ही 5च्या अगोदर येऊन बसले पाहिजे. 5 वाजल्या गाडी धकणार म्हणजे धकणार. हे मी आता हे चालू आहे, आता थोड्या वेळाने मी टाकणारच आपल्या चॅनल वरती, त्या सूचना मुद्दामच करतो. तर कोण पण असा विचार करू नका आम्ही पैसे दिले नाही, 500 रुपये दिले फक्त. तुमची सीट रिकामी जाईल पण तुमच्यासाठी गाडी थांबणार नाही, कारण 600 लोक आहेत. किती 600, कमी नाही आहे. म्हणून प्रत्येकासाठी इथं थांबता का तिथं थांबता का ते होणार नाही. जिथं सांगितल्या जाईल तिथंच तुम्हाला गाडीत येऊन बसावं लागेल. तुम्ही गाडीवर यायचंय का, तुमच्या गाडीतून यायचं का, रथातून यायचं का, विमानातून यायचंय ते तुम्ही तुमचं पहा. आणि पांढरे कपडे घालायचे सगळ्यांनी. कोणते? तर 2 ड्रेस म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी घालण्यासाठी, पुन्हा दुसऱ्या दिवशी घालण्यासाठी, कारण पांढरे दिसले पाहिजे तिथं सफेद. तर त्याच्यामुळे सगळे पांढरे कपडे घालायचे. तर आतापासूनच घेऊन ठेवा. घेऊन काय बाबा, कपाट भरलेला असेल. तर 10 तारखेला येणाऱ्या रविवारी इथे आपल्या मॉनेस्ट्रीला कार्यक्रम नेहमीप्रमाणे होणार नाही. प्रत्येक रविवारी होतो, प्रत्येक पौर्णिमेला होतो. म्हणून येणाऱ्या 9 तारखेला श्रावण पौर्णिमेला कार्यक्रम होईल. त्याच्या दुसऱ्या दिवशीच रविवारी येतो म्हणून रविवारी होणार नाही. आणि रविवारी आपण नाशिकला जाणार आहोत. तिथे भोजनदान, अगोदर लेणीवर जाऊन तिथे भोजनदान करणार आहोत. तिथे धम्मदेसना होईल. ते झालं की मग काळाराम मंदिरात जाऊन काय दर्शन बिर्शन घ्यायचं नाहीये. बाबासाहेबांनी तिथे सत्याग्रह केला होता. जस्ट कुठे केला होता आणि कशासाठी केला होता ते तेव्हा तिथं सांगतो तुम्हाला मी. तर तिथं फक्त जाऊन पाहायचं कुठं केला होता सत्याग्रह, कारण बाबासाहेबांचे आपल्या पावलं लागले. आणि तिथून थेट येवला मुक्कामी, जिथे 1935ला 13 ऑक्टोबरला धर्मांतराची घोषणा केली होती, त्या भूमीचं वंदन करायचं, दर्शन घ्यायचं, नंतर पुन्हा
रिटर्न टू औरंगाबाद आणि मग आपल्या आपल्या घरी येऊन झोपायचं. मग सुरू मग वर्षावासाचा कार्यक्रम. तर अशा प्रकारे ह्या सूचना पण तुम्हाला उपदेशाच्या शेवटी मी दिल्या. तर पुनश्च एकदा मगर परिवाराच्या प्रती आणि सर्व भोजनदान दात्यांच्या प्रती खूप खूप मंगल मैत्री आशीर्वाद देऊन मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देत आहे. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं